एकीकडे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांचं बारामती विमान अपघातात निधन झालं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतलाय। अजित पवारांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय। दरम्यान राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। त्याआधी 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आलाय। यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा होणार होत्या। मात्र अजित पवारांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीसांनी सर्व सभा रद्द केल्या। दरम्यान यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांऐवजी आम्ही प्रचारासाठी जाणार, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही अशी भावना बावनकुळेंनी व्यक्त केली आहे। साधारण त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून चांगला निर्णय घेतला आहे की इतका मोठा सहकारी परिवाराचा घटक असलेला अजितदादा नाही आहे। अशा वेळी कौटुंबिक परिस्थिती विचारात घेतला, पण म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे। हा निर्णय चांगला आहे। बाकी आम्ही जे आहोत कार्यकर्ते तर लढताच आहे, त्यामुळे काही ठिकाणी मी जातो आहे, काही ठिकाणी चंद्रकांत दादा जाणार आहे, काही ठिकाणी शिवेंद्रराजे जाणार आहे। पण कार्यकर्ते आता वाऱ्यावर सुटू नये, त्यांनाही थोडी मदत केली पाहिजे। नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबराब मेहनत करतात आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीत त्यांना त्या ठिकाणी एकदम मंत्र्यांनी जावं असा आम्ही विचार केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले। सांगली जिल्ह्यातल्या वाळवा, बावची जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारासाठी वाळवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडली। अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवस त्यांनी आपला प्रचार थांबवला होता। मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी प्रचार सभा घेतली। महापौर पदावरनं सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भाजपकडनं महापौर पदासाठी अमराठी उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्यानंतर मराठी समाजामध्ये असंतोष वाढलाय। शहराच्या विविध भागात मराठी एकीकरण समितीकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। राज्य मराठी, शहर मराठी, महापौर मराठी, मीरा भाईंदरमध्ये घराणेशाही नाही तर मराठीशाही चालणार असे ठळक संदेश या बॅनरवरती देण्यात आलेत। तसंच 3 फेब्रुवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मराठी मोर्चा काढण्याचं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। त्यामुळे येत्या काही दिवसात मीरा भाईंदरमधल्या राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपची एकहाती सत्ता आल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे। येत्या 5 फेब्रुवारीलाही निवडणूक होणार आहे। यासाठी आज महापौर उपमहापौर पदाचे अर्ज भाजप आणि शिवसेनेकडनं दाखल करण्यात आलेत। भाजपकडनं महापौर पदासाठी सुजाता पाटील तर शिवसेनेकडनं सरोज पाटील यांनी अर्ज दाखल केले। यासोबतच उपमहापौर पदासाठी भाजपकडनं दशरथ भगत आणि शिवसेनेकडनं आकाश मडवी यांनी अर्ज दाखल केले। दरम्यान एकूण 111 नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेत भाजपच्या 65 तर शिवसेनेच्या 42 जागा निवडून आल्या होत्या। आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे। अमरावती महानगरपालिकेसाठी पॉवर फॉर्म्युला ठरलाय, केवळ घोषणा बाकी आहे। 6 फेब्रुवारीला महापौर निवडला जाईल। उद्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीये, त्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करतील अशी माहिती मिळते। महापौर भाजपचा असेल आणि आज भाजप श्रेष्ठींकडे 3 नावं पाठवण्यात येतील अशी माहिती मिळते। ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल आणि आशिष अतकरे यांच्या नावाचा समावेश आहे। महापौर भाजपचाच असेल हे जवळपास निश्चित, पण महापौर पदाच्या नावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील।
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारात थेट पक्षातली मोठमोठी मंडळी उतरली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांसह युतीतील पक्षांना थेट आव्हान देत आहेत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा पोलादपूरमधून भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आणि ठाकरेंची शिवसेना युतीतील उमेदवारांच्या प्रचार सभेत हजेरी लावली आणि थेट शिवसेनेला आव्हान दिलं. लोकांना आता आशा वाटते, लोकांच्या अपेक्षा उमेद वाढले की आमच्या तालुक्यात जे मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी या मातीतला कोणतरी एक कार्यकर्ता पुढे येतोय आणि विश्वास देतोय. त्याच्यावर लोकांचा विश्वास या ठिकाणी बसल्याचं चित्र मला दिसतंय. रायगडच्या पोलादपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रवीण दरेकरांनी मतदारांना अजब सल्ला दिलाय. विरोधकांचे पैसे घ्या, मात्र मतदान कमळ आणि घड्याळाला करा, असं दरेकरांनी म्हटलंय. लोकांना आता आशा वाटते, लोकांच्या अपेक्षा उमेद वाढले की आमच्या तालुक्यात जे मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी या मातीतला कोणतरी एक कार्यकर्ता पुढे येतोय आणि विश्वास देतोय. त्याच्यावर लोकांचा विश्वास या ठिकाणी बसल्याचं चित्र मला दिसतंय. आपल्या तालुक्याचं मागासलेपण घालवायचं असेल तर कदम आम्ही या ठिकाणी उटेकरनं आपल्याला निवडून द्यायचं आहे. येऊ द्या गावात, येऊ द्या वाड्या वस्त्यांमध्ये, रात्री येऊ दे, कधी अपरात्री येऊ दे, पैसे दिले घ्या, पैसे हरामचे पैसे, खोट्या बिलांचे पैसे घ्या, पण मतदान जिल्हा परिषदेला कमळ आणि पंचायत समितीला घड्याळ याला त्या ठिकाणी करायचं. धाराशिवमधल्या शिवसेनेला भाजप आमदारांनी हायजॅक केल्याचा आरोप करणाऱ्या अविनाश खापे यांना पक्षातनं त्यांचं निलंबन करण्यात आलंय. शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील संवादाची क्लिप व्हायरल झाली होती. शिवसेनेची जिल्हा परिषदेची तिकीटं भाजप आमदार आणि त्यांच्या पुत्रांनी वाटल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. याविषयी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खापेंवरती कारवाईचे संकेत दिले होते. शिवाय पक्षविरोधी काम करत पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत आता अविनाश खापे यांचं निलंबन करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.